विभागनिहाय विश्लेषण आपण एबीपी माझाच्या या कार्यक्रमामध्ये बघतोय आणि आता जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पूर्व विदर्भामधले अनेक प्रतिष्ठेच्या लढती आहेत, तिथे प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमधली लढत बघायला मिळते। वेगवेगळे मुद्दे इथे सुद्धा चर्चेत आलेले होते, जाणून घेऊया तुषार। यामिनी निश्चित असं म्हटलं जातं की विदर्भ ज्यांच्या बाजूने उभा राहिला त्यांना महाराष्ट्राची सत्ता मिळवणं सोपं जातं। त्यामुळे नेमकं यावेळेस विदर्भात पूर्व विदर्भात काय चित्र आहे हे आपण नागपूरच्या ज्येष्ठ पत्रकारांकडून जाणून घेऊया। सुरुवातीला हितवाद वृत्तपत्राचे विकास वैद्य सर आपण त्यांना विचारूया, काय वाटतं यावेळेस विदर्भामध्ये काय प्रचाराचे प्रमुख मुद्दे होते आणि कसे चित्र राहील असं वाटतं? नाही, एक आपण बघा की महाराष्ट्राच्या सत्तेचा जो मार्ग आहे हा विदर्भातून जातो। विदर्भाच्या सीट्स ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सीट्सपेक्षा कमी असल्या तरी साधारणपणे याचं एक समीकरण असं आहे की मुळात काँग्रेस आणि भाजप असे दोनच पक्ष या ठिकाणी प्रामुख्याने लढत आलेले आहेत। एनसीपी किंवा शिवसेनेचं फारसं काही या ठिकाणी त्यांचा काही पाया किंवा असं त्यांचा काही फार प्रेझेन्स नाही आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी जसं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे दोन विदर्भ आपल्या ठिकाणी दोन भाग आपल्याला करता येतील। दोन्हींचे राजकीय संस्कृती आणि इतर संस्कृती आपण जसं बुलढाण्याचं बघाल तर बुलढाणा आणि देऊळगाव राजा आहे किंवा सिंदखेड राजा आहे, हा भाग साधारणपणे मराठवाड्याशी कनेक्टेड आहे। जसं आपण म्हणतो ना की नाशिक हा मुंबईच्या छायेत वावरतो, तर तसं बुलढाण्याचा तिकडला पलीकडला जो भाग आहे हा मराठवाड्याशी कनेक्टेड। विदर्भात काय राहील? हां, तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम तुम्ही जो इश्यू म्हटले मुद्दे, तर मुद्दे साधारणपणे शेतकरी आहे, सोयाबीनचा भाव आहे आणि शेतमजूर न मिळणं आहे किंवा शेतकरी आत्महत्यांचा विषय आहे। यासोबत इथे ज्या तुमच्या लोकल बॉडीजचे इलेक्शन म्हणजे महापालिकेचे इलेक्शन न झाल्यामुळे जो लोकांना लगेच रस्त्यावर आल्यानंतर जो त्रास झाला त्याच्या समस्यांना त्यांच्याकडे कॉर्पोरेटर आणि निमशहरी दोन्ही विषय आहे। सर, नागपूर जिल्ह्याकडे सर्वांचं लक्ष आहे। दैनिक भास्कर समूहाचे विश्वनाथ लोधी सर आहे। सर, काय वाटतं तुम्हाला नागपूर जिल्ह्यात काय चित्र आहे, कोणते मुद्दे प्रमुख होते? नहीं, नागपुर ज़िले की अगर बात करें तो भी चुनाव के पहले जैसे बोला जा रहा था कि भी लोकसभा में संविधान का विषय रहा, वैसा ही विषय इस बार भी चलेगा। पर प्रचार के बाद में बिल्कुल सीट केंद्रित मुद्दे हो गए। जैसे सावनेर में है सुनील केदार का करप्शन मुद्दा रहा, दक्षिण नागपुर में जो है वहाँ के आमदार की छवि का मुद्दा रहा, पश्चिम नागपुर में वहाँ के आमदार की छवि का मुद्दा रहा। ऐसा सीट केंद्रित मुद्दा रहा। रामटेक में जो है महा विकास आघाड़ी में जो संतुलन नहीं हो पाया वो मुद्दा रहा, तो सीट केंद्रित मुद्दा रहा। काटोल कैसा लगता है आपको? पश्चिम ना दक्षिण पश्चिम और काटोल? नहीं, दक्षिण पश्चिम में मुझे लगता है कि कांग्रेस थोड़ी मजबूत हुई है और काटोल में जो दो कैंडिडेट है याज्ञवल्क्य के जिचकार जी और राहुल जी, इनकी वजह से थोड़ी सी खिचड़ी होगी वहाँ पर। यानी स्पष्ट नहीं बोला जा सकता कि इसकी स्थिति मजबूत है। पत्रकार रामू भागवत सर देखील आहे। सर, अपक्ष अनेक मतदारसंघामध्ये आहे विदर्भामध्ये, विशेष करून पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळतात। अपक्षांचा काय रोल राहील, कोणाला ते जास्त डॅमेज करेल असं वाटतं तुम्हाला? अपक्ष आणि बंडखोर हे जे आहे ते यांचा खूपच त्रास आहे याच्या, आणि दोन्ही पार्टीला काँग्रेसला पण आहे आणि बीजेपीला आहे त्रास याचा। तर याच्यामुळे एक तर असं वाटतं की जर जास्त अपक्ष आले तर दोन्ही पार्टीला एक त्यांना वाटेल की ते त्यांना आपल्याकडे घेता येईल असा एक अंदाज आहे। कारण जर क्लिअर मेजॉरिटी नाही मिळाली तर पण अपक्ष जसं काटोलमध्ये अपक्ष उभे आहेत तर हे डिव्हिजन खूप करतील, वोटचं डिव्हिजन, त्यांच्यामुळे बरंच डिव्हिजन होईल आणि कोणी म्हणजे कोण जिंकणार हारणार ते आता कठीण होऊन जाईल। तर विश्वास इंदुरकर आहे, ज्येष्ठ पत्रकार आहे, काय वाटते धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा देखील या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाहायला मिळाला। महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असे मुद्दे पाहायला मिळाले आणि शेतकऱ्यांचे प्रश्न होते। काय वाटतं तुम्हाला, काय चित्र राहील? मुद्द्यावर आज विचार केला तर काही प्रमाणात हे मुद्दे संग्रहित झालेले आहे आणि याला एक प्रकारे बळकटी आलेली आहे। आणि या मुद्द्यांमुळे आता लोक म्हणजे मतदार किती एकवटले जातात हा प्रश्न आहे। आणि या दृष्टीने काँग्रेसची आणि भाजपची या दृष्टीनेच पूर्वतयारी सुरू झाली आहे, म्हणजे प्रचाराच्या दृष्टीने किंवा संपर्काच्या दृष्टीने। पण जे हार्डकोअर जे वोटर आहेत काँग्रेसचे म्हणा भाजपचे, ते याच्यातनं दूर झालेले नाही। त्यांचे जे मतं आहेत त्यांचे मतं ठरलेले आहेत आणि ते त्याच पद्धतीने देतील। दोन प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि चंद्रशेखर बावनकुळे
भाजपचे प्रदेश अध्यक्ष, दोघांच्या मतदारसंघामध्ये काय चित्र वाटतं तुम्हाला? इथनं तर चंद्रशेखर बावनकुळे हे यावेळेस सहजपणे निवडून यायला हरकत नाही, कारण ते टेकचंद सावरकर देखील त्यावेळेस ऐन वेळेवर उभे करूनही ते 6-7 हजारांनी जिंकलेले होते. आणि नाना पटोले तिथे आता अपक्ष किती जोर मारतात त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे, कारण दोन्ही पक्षामध्ये बंडखोरी आहे. विकास सर, मला एक सांगा तुम्ही की जर आपण बघितलं म्हणजे अनिल देशमुखांनी त्यांच्या मुलासाठी जागा सोडलेली आहे, तर त्या मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं, काय चित्र दिसतं? नाही, निश्चितपणे तिथे टफ फाईट दिसते आहे, कारण आपल्याला एक नाकारता येणार नाही की चरणसिंग ठाकूरसारखा माणूस जे नगराध्यक्ष तिथे राहिले आणि त्यांचं काम जे आहे आणि ते तिथे राहतात मुळात, आणि ते राहून त्यांनी त्यांच्या कामाचा पुष्कळ बोलबाला आहे तिथे. फक्त तिथे मगाशी रामू सर जसं म्हणाले की याज्ञवल्क्य जिचकार आणि तुमचा राहुल देशमुख यांच्यामध्ये मतांचं विभाजन किती होतं, आणि दुसरा महत्त्वाचा भाग की अनिल देशमुखचं उभं राहणं आणि अनिल देशमुखांचा मुलगा उभं राहणं, हा त्याच्यामधला एक भाग आहे. फक्त अनिल देशमुखांविषयी एक ईडी नंतर एक सहानुभूती जी दिसते आहे ती थोडी रिफ्लेक्ट होते. आणि एक पार्ट त्याच्यामधला मला महत्त्वाचा सांगायचा की माधव नावाचा एक जो इक्वेशन आणलं भाजपनी, त्याच्यामध्ये माळी, धनगर आणि वंजारा, तर हा वंजारा समाज काटोलमध्ये जवळजवळ 7,000 वोट्स त्यांचे आहे, आणि त्याची जी SIT फॉर्म केली BJPनी, तर त्याचा फायदा, त्या 7,000 वोट्सचा फायदा हा BJPला मिळू शकतो. दोन मोठे नेते आणखी म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्हारशाह मतदारसंघातलं चित्र काय वाटतं तुम्हाला? सुधीर मुनगंटीवारांची बाजू एकदम मजबूत आहे. सुधीर मुनगंटीवारांचा काही विषय नाही आहे. सुधीर मुनगंटीवारांचं तिथलं काम हे आहे, आणि मागच्या अनेक वर्षामध्ये ते एक दिग्गज नेते म्हणून त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेले आहे. त्याच्यामुळे आणि त्यांचा जो कनेक्ट आहे इतक्या वर्षांचा, सुधीर मुनगंटीवारांविषयी असं म्हटलं जातं की ही इज व्हेरी अटेंटिव्ह. त्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवारांचा एकूण ऑरा आणि त्यांचा पब्लिकमधला कनेक्ट, एक सामान्य नेत्या, सामान्य लोकांचा जो नेता असं त्यांची जी इमेज आहे, त्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना काही फारसं जड जाणार नाही तिथे. नागपूर जिल्ह्यामध्ये सुनील केदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं एक नेतृत्व प्रस्थापित केलेलं होतं. या विधानसभेमध्ये त्यांच्या नेतृत्वाला धक्का बसेल अशी एक चर्चा आहे. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? नहीं, मुझे नहीं लगता कि उनके नेतृत्व को धक्का लगेगा. मुझे तो मेरा खुद का ओपिनियन ये है कि भी टिकट में उनकी ही चली है, चाहे स्टेट में हो चाहे सेंट्रल में हो. कई टिकट जो है सुनील केदार जी के कहने पर ही फाइनल हुई है. लोग अगर आप ठीक है, हिंगना की तुषार। बात करोगे तो वहाँ भी मुझे लगता है उन्हीं की सहमति है. और भी जगह है, और जहाँ नहीं हुई है तो वो हमने देखा भी है रामटेक में कि भी वो खुल के उनका प्रचार कर रहे हैं. यामध्ये आपण बघू शकतो की नागपूरचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचं आपण मनोगत ऐकलं आणि त्यांनी जे मत मांडलं. निश्चितच आता 23 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की विदर्भ ज्यांच्या बाजूने राहतो त्यांना महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत पोहोचणं सोपं जातं. त्यामुळे यावेळेस नेमका विदर्भ कोणाच्या बाजूने राहतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. अगदी तुषार, धन्यवाद या माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.